दोन्ही समाजांना समाजाच्या त्या आरक्षणाची अंमलबजावणी न करता वडार समाज VJNT मध्ये आणि धनगर समाज NT मध्ये टाकून दोन्ही समाजाला दूर करण्याचा प्रयत्न तत्कालीन प्रस्थापित राज्यकर्त्यांनी केला आहे। एक स्लॅन लावण्यासाठी मला 2 दिवस घालावे लागले। नमस्कार, आदर्श पोलखोलमध्ये आपलं सर स्वागत आहे। मी नितेश उपाध्ये। गेले 14 दिवसापासून धनगर समाज व वडार समाजाच्या आरक्षणाच्या मागणी संदर्भात भाई आकाश निर्मळ हे उपोषणासाठी बसलेले आहेत। जवळपास आज 14 दिवस झालेले आहेत। प्रशासनाचे अधिकारी देखील त्यांच्या भेटीगाठी घेऊन गेलेले आहेत, परंतु आणखीनही कोणी राजकीय नेते या उपोषणाच्या मागणीसाठी व उपोषणकर्त्याला भेटण्यासाठी आलेलं नाही। नेमकं विचारूया की या संदर्भात त्यांचं मागणी नेमकी काय आहे, जाणून घेऊया। नमस्कार। नमस्कार। नेमकं या मागणी संदर्भात आपलं म्हणणं काय आहे? वडार समाजाला गेल्या 50 वर्षापासून व धनगर समाजाला 33 वर्षापासून दोन्ही समाजाचं एसटी प्रवर्गामध्ये समावेश आहे, पण दोन्ही समाजांना समाजाच्या त्या आरक्षणाची अंमलबजावणी न करता वडार समाज VJNT मध्ये आणि धनगर समाज NT मध्ये टाकून दोन्ही समाजाला एसटी प्रवर्गापासून दूर करण्याचा प्रयत्न तत्कालीन प्रस्थापित राज्यकर्त्यांनी केला आहे आणि धनगर व एसटी प्रवर्गाला धनगर व वडार समाजाला एसटी प्रवर्गात सामील करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत। त्यासाठी कुठला आयोग, कुठली समिती नेमण्याची गरज नाही आहे। फक्त महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे शिफारस करावी आणि केंद्र शासनाने त्याची मंजुरी करून महाराष्ट्र शासनाकडे पाठवावी। हा आमचा एवढा छोटासा प्रश्न आहे, पण त्याकडे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप किंवा शिवसेना हे कोणत्याही पक्षाला याचं काही देणं घेणं नाही। ते सर्व पक्ष धनगर समाजाला व वडार समाजाला गृहीत धरून त्याकडे दुर्लक्ष करतात। आता या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र शासनाला जागा करण्यासाठी इथे अमर उपोषणाचा मार्ग गेल्या 14 दिवसापासून अवलंबलेला आहे, पण सत्ताधारी एकही मंत्री किंवा शासनाचा प्रतिनिधी आमच्याकडे फिरकलेला नाही। आजपर्यंत तहसीलदार, नायब तहसीलदार, कलेक्टर ही मंडळी येऊन गेली, पण आमच्या पालकमंत्र्याला किंवा इथलच्या महाराष्ट्राचे जे कृषी मंत्री, बीडचे पालकमंत्री, त्यांना सुद्धा इथे वेळ मिळालेला नाही येण्यासाठी। तुमची तब्येत खालावलेली आहे, नेमकं आरोग्य यंत्रणा किती म्हणजे तत्पर आहे? हे आरोग्य यंत्रणा येते, तपासते आणि इथे रिपोर्ट ठेवते आणि PIला फोन करून सांगतात यांना सिव्हिलमध्ये घेऊन या। पोलीस ॲम्ब्युलन्स न घेता ती त्यांची 4 व्हीलर घेऊन येतात आणि त्याच्यामधून चला बोलतात। हॉस्पिटलमध्ये तिथं स्वच्छता नाही। माझी मागणी अशी की जो इलाज करायचा मला आंदोलनस्थळीच करा, माझी इच्छा नाही तिथे येण्याची, असं बोलल्यानंतर, परवा बोलल्यानंतर काल 5 वाजता येऊन एक 108 ॲम्ब्युलन्स येऊन मला इथे सलाईन लावली। एक स्लॅन लावण्यासाठी मला 2 दिवस घालावे लागले। पाहू शकतो आपण की एक सलाईन लावण्यासाठी 2 दिवस लागले असे देखील उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे। नेमकं आता या संदर्भात आरोग्य यंत्रणा नेमकं काय करतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि प्रशासन या त्यांच्या मागणीसाठी नेमकं काय करतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन राहुल गायकेसह मी नितेश उपाध्ये, बीड।